विधानसभेत सोमवारी धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडण्यात आलं। या विधेयकाला शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे। या संदर्भात उद्धव ठाकरे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी त्यांनी विधेयकामध्ये नमूद असलेल्या काही मुद्द्यांचा उल्लेख केला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। आता गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात आणि केंद्रात भाजपा प्रणित सरकार सत्तेत आहे। असं असताना धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली असेल तर हे अपयश कोणाचं आहे, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। अरे काय येऊ की नको? अरे बरं तुमचे 8 तरीच पत्रकार एवढे शांत झाले, थंड झाले। पत्रकार थंड का? या अरे या ना आम्ही आहे सर्वत्र मी आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली। पक्ष कार्यालय नाहीये। आता असंच म्हणावं लागतं, कारण हे नवीन सरकार आल्यानंतर हे कितवं अधिवेशन आहे काय असेल ते, त्याच्याप्रमाणे जसं एखाद्या गोष्टीचं आमंत्रण देतात त्याच्याप्रमाणे सालाबाद प्रमाणे यंदाही विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहात नाही तर दोन्ही सभागृहात, खास करून मी आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली माझ्या सहकारी आमदारांसोबत आणि हेच सांगितले की सालाबाद प्रमाणे याही वेळेला आपल्याला या सभागृहात विरोधी पक्षनेते पदाची नेमणूक व्हायची आहे याची आठवण करायला आम्ही आलेलो आहोत। तर आपण अवश्य ती नेमणूक करावी ही विनंती करतोय। म्हणतात की प्रस्ताव विचाराधीन आहे, म्हणूनच म्हटलं की सालाबाद प्रमाणे या प्रकारे आपण बघतो गॅस टंचाई महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळते। मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले की विरोधक चुकीचा नेरेटिव्ह पसरतात किंवा या सगळ्यामध्ये भर घालतात। म्हणजे काय नेमकं करतायत? असं कुठलीही टंचाई नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मग रांगा का दिसतायत? लोक रस्त्यावरती का दिसतायत? मी तर आपल्याच माध्यमातून मला माहिती मिळाली की मुंबईतली, फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट आता बंद झालेले आहेत किंवा होत आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल आणि त्या जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोहोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गलथानपणा किंवा सदोषती यंत्रणा आहे। जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत असं मानणारा मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याला लाभला असेल तर कठीण आहे राज्याचं। सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं सुप्रिया सुळे म्हणतात। मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये नाही, सर्वपक्षीय बैठकी बोलवण्यापेक्षा मला असं म्हणायचंय की शेवटी टंचाई आणि महागाई याच्यात फरक आहे। टंचाई ही टंचाई असते, पण महागाई किंमत का वाढते, किमती का वाढतायत? बरं, दुसरी गोष्ट, जसं आपल्या पंतप्रधानांनी तो गॅस निर्मितीचा एक प्रकल्प सांगितला होता तोही प्रयोग लोकांनी करून पाहिलेला आहे। तर तोही म्हणजे असं काही नाही की नुसती टीका करतायत, तर जे पंतप्रधान सांगतायत ते तो सुद्धा प्रयोग करून पाहिलाय लोकांनी। सरकारच्या रहिवासी आणि त्यात समाज कल्याण विभागाचे पैसे अगोदर लाडक्या बहिणीसाठी दिले होते, आता नमो कृषी सन्मान योजनेसाठी मिळत जात आहे। तरी एससी आणि एसटी विभागाचा जो पैसा आहे तो दुसरीकडे वापरला जातो। नाही, एकूणच सगळ्या जनतेने आता जर का, मी म्हणून जर का म्हणतो, कोणाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली असेल तर ती पट्टी काढून उघड्या डोळ्यांनी हे सरकार कसं फसवणूक करत आहे ते त्यांनी लक्षात घेऊन सरकारला आता जाब विचारला पाहिजे। नेमकं काय झालं की जवळपास सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, काही जिल्ह्यातल्या राहिल्या असतील, पण जिथे निवडणुका राहिल्यात तिथल्या तरी जनतेने याबद्दल जागा होऊन सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे। महागाई असेल, शिवसेना किंवा महिला आघाडी हिरेनी रस्त्यावर निषेध करताना पाहायला मिळतं, ते आक्रमक पाहायला मिळतं। इतक्या आता अडीअडचणी असताना शिवसेनेकडून तुलनेने काही फक्त शिवसेनेनेच उतरावं अशी अपेक्षा आहे का? सगळ्यांनी उतरलं पाहिजे। शिवसेना ज्यांच्यासाठी उतरते जनतेने सुद्धा आमच्यासोबत उतरलं पाहिजे। शिवसेना तर सदैव लढणारीच संघटना आहे। शिवसेना ही सदैव जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या व्यथांसाठी, ज्यांच्यापासून व्यथा निर्माण होत आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहेच। आम्ही आंदोलनही करू, मात्र ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे ते सरकार याबाबत नेमकं काय करणार आहे, युद्धाच्या बाबतीत नेमकं काय परिणाम होत आहेत, काय दुष्परिणाम होत आहेत, हे पंतप्रधान कधीतरी आम्हाला सांगणार आहेत की नाही? धर्मांतर विरोधी विधेयक चला
विधेयक आणलं गेलंय हा? नाही, एक धर्मस्वातंत्र्य विधेयक धर्मांतराच्या बद्दल जे विधेयक आज मला वाटतं विधानसभेत मांडले गेले, उद्या परिषदेत मांडलं जाईल. साधारणतः तो मसुदा मी पाहिला. धर्मस्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे. कोणी कोणत्याही परिस्थितीत जोर जबरदस्तीने किंवा कोणाच्या असहायतेचा फायदा घेऊन लांडी लबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच. म्हणून ह्या धर्मांतर विरोधी किंवा धर्मस्वातंत्र्य म्हणून काहीतरी नेमकं एक नाव द्या विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच.